एकेकाळी मंदिरांचं नाशिक अशी ओळख नाशिकची होती, ती आता पुसली जाऊन ठगबाजीचं केंद्र, घोटाळ्यांचं केंद्र अशी ओळख होऊ लागली आहे। रोज एक नवा घोटाळा उघड होतोय। केवळ राजकीय नेतेच नाहीत तर बँकांचे अधिकारी सुद्धा या घोटाळ्यात अडकल्याचं दिसतंय। नाशिक शहरात गेल्या 1.5-2 वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे उघड झाले। केबीसी घोटाळा, मैत्रेय प्रकरण, नाशिक बाजार समितीतला अपहार, छबूचा बोगस छापखाना ही त्यातली काही उदाहरणं। याचा धुळा खाली बसत नाही तोवर आता गणेश सहकारी बँकेचा घोटाळा उघड झालाय। बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट खातं उघडून बनावट कर्ज प्रकरणं दाखल करून कर्जदार आणि ठेवीदारांची फसवणूक केली। 2013-14 या कालावधीत ही फसवणूक झाल्याचं लेखापरीक्षणात उघड झालंय। या प्रकरणी बँकेच्या 23 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भामरे आणि व्यवस्थापिका कविता शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे। ह्या ज्या संबंधित आरोपितांनी बोगस बनावट कर्ज बनवणे, कर्जदारांच्या बनावट पावत्या बनवणे अशा प्रकारच्या संगनमताने त्यांनी त्या ठिकाणी अपहार केलेला आहे। शिवाजीराव भामरे आणि अशोक स्तंभ शाखेच्या मॅनेजर कविता शर्मा यांना अटक झाली। 2 दिवस कस्टडीमध्ये आहे। गुन्ह्याचा तपास PSI उबाळे करत आहे। नाशिक शहराला बँकेतल्या घोटाळ्यांचा जुना अनुभव आहे। 5 ते 6 वर्षांपूर्वी एका पाठोपाठ एक पतसंस्था डबघाईला गेल्या। सहकार खात्याचं बँकांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष नसल्यानं बँकेतील घोटाळे उघड होत आहेत। चेकिंगची फ्रिक्वेन्सी काही पद्धत बदलून, कारण संपूर्ण फ्रॉड, संपूर्ण स्कॅम बाहेर आल्यानंतर शिरकाव करण्याच्या ऐवजी टाईम टू टाईम चेकिंग हे होत नाही आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये ह्याच्याही नंतर बाजार समितीमध्ये सुद्धा राजकीय पुढारी आत गेलेले। पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी केलेल्या चौकशीत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरील इतर अधिकारीच दोषी आढळत असल्यानं त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे। मात्र तत्कालीन संचालक मंडळाच्या कोणाचीही चौकशी झाली नसल्यानं पोलीस तपासाबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। येत्या काही काळात आणखी काही संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।